नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे अशा एका ठिकाणचा जिथे इतिहास आणि अध्यात्म एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. तुम्ही दत्त महाराज यांचे असे कधी मंदिर पाहिले आहे का, जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावरती आहे आणि त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी पाण्यातून जावे लागते. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मी तुम्हाला सांगतो हे मंदिर कुठे आहे आणि तिथे कसे जावे आणि या किल्ल्यावर आणखीन पाहण्यासारखं काय काय ठिकाण आहेत ते. तर आपण आता कल्याणगडला निघालोय आणि कल्याणगडला जाण्यासाठी ना हे रोड इथून डाव्याचा रस्ता गेलाय बघा. एक गुरुदेव दत्त याचा बोर्ड लागेल, तिथून हा वरती गेलाय. हा पॉईंट लक्षात ठेवा कल्याणगडला जाताना, कारण बरेच वेळेला हा पॉईंट सापडत नाही. तर पूर्ण जंगलामधून रस्ता आहे. हे वन विभागानं लावलेली झाडं दिसतात. चांगलं वनीकरण झालेलं आहे आणि त्यातून कच्चा रस्ता आहे. या रोडनं 4 व्हीलर येत्या, ग्राउंड क्लिअर चांगला असेल 4 व्हीलर अर्ध्या रस्त्यापर्यंत जात्या. तो पण पॉईंट दाखवतो. बट 2 व्हीलर घेऊन आला तर बेस्ट आहे, कारण 2 व्हीलर पूर्ण वरतीपर्यंत जात्या. इकडे बघतो पर्यंत आहे. फोर व्हीलर घेऊन जर आला तर हा एक स्पॉट दिसेल तुम्हाला इथं. हे बघा, हे इथं वर जातो. इथं 4 व्हीलर वगैरे आणलं तर इथेच लावा, कारण इथून पुढं 4 व्हीलर जात नाहीत मोस्टली या इथून. आता थोडा राहिला इकडं. पवन चक्क्याचं व्ह्यू मस्त दिसते इथून. आपण आता लिटरली पवन चक्क्याच्या वरती आलोय आणि थोडा राहिलाय किल्ला. या इथं वरतीपर्यंत आपल्याला राहील, वरती पण रस्ता जातो. तर आता इथं गाड्या लावल्यात पार्किंगला. इथून वरती आता थोड्या पायऱ्या आहेत. किती मिनिटाचा रोड आहे? 5 ते 10 मिनिटं मॅक्स चालायला लागणार रोड आहे फक्त. बाकी 2 व्हीलर असेल तर तुम्ही इथं पण येऊ शकताय. 4 व्हीलर असेल तर तुम्हाला जास्त चालायला लागेल इथं. भावानं 5 मिनिटं पण नाही, 2 मिनिटच म्हणा. 2 मिनिटांमध्ये आपण इथं जे गणेशद्वार आहे, याचं मुख्य प्रवेशद्वार आहे, तिथं आलेलं आहे. चांगल्या स्थितीत आहे. बुरुज आहे इथं आणि गणेशद्वार आहे. किल्ल्याच्या वरती आलो. उजव्या साईडला गेला ते वरती किल्ला आहे आणि डाव्या साईडला इथे गुहा आहे. आपण त्या गुहेमध्ये पहिल्यांदा जाऊन बघायचं आहे. खूप दिवसापासून रील बघत होतो. इथे जाता इथे का बघूया आता. तर इकडे खालती बोहेराचा रस्ता आहे, तिकडे निघालो आपण. ओंकार भाऊ आमचे मार्गदर्शक भुयारामध्ये जाण्यासाठी आतुर झालेले आहेत. ते दगड बघा केवढा मोठा आहे. ते पूर्ण कातळाला खोदून इथं आतमध्ये गुहा केलेला आहे इथं खाली, आणि त्यामध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथे याचं. तर आज आम्ही दोघांनी विषय असा केला की आलं तिथं पहिल्यांदा यायचं, मग बाकी ठिकाणी जायचं. तर निघाले गुहा बघा. त्या भीती तर खूप वाटायला आल्या, बट चॅलेंज चाललंय. निघालं मी तर उद्या तुम्हाला वापरून द्यावं लागेल. कोण बाबा हे इकडचे काय बांधलेलं नव्हतं पहिलं. हे आत्ता साईडला कटरा बांधलेला आहे आणि पूर्ण इकडे पाणी असं नव्हते बघा. इथे काय दिसत पण जाते खाली काय इकडे. आणि एक लाईटीची व्यवस्था पण होतं. आता कोणती लाईटीची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे खूप स्पीकिंग येणं म्हणजे कायम कुठं बघा खाली पूर्ण गोवा बघा. भावांनो, खूप खतरनाक विषय आहे. तर लाईटिंग सेट येणं म्हणजे खरोखर खूप रिस्की गोष्ट आहे. आत्ताच लाईट लावलेली आहे इकडं. पाणी पण आणते श्री इथे मी पाणी असतं कधी पिले. आता पाणी कमी आहे.
केवढा दगड आहे आपल्यावर आता? अशी पूर्णपणे आता कातळाची बुवा पडलेली आहे आणि खूप आतमध्ये आलो आपण आता त्या गुहेमध्ये. ही दत्त महाराजांची मंदिर आहे बघा. इकडे खाली काय नक्की किती आहे ते पण दिसणार आहे. खूप आतमध्ये आहे गुहा. हे ना मोबाईलचे कॅमेरे प्रकाश उद्या झालीच नाही पण आत मोबाईल आहे. अगोदर इथे नाही मधमाशा ते होते आगीम वगैरे, त्यामुळे धूर लावायचं नाही काय नाही काय नाही. एकदम धूर लावला की सगळं मधमाशाचं हे व्हायचं. काहीच दिसत नाही किती लांब येत नाही. दिसतंय वरुंद्र टॉर्च लावतो तरी काहीच नाही. तेव्हा किती खोल आहे वगैरे. काय तुला देत काय तिथे आतमध्ये मोबाईलचा पाक अजिबातच उपयोग नाही. वरुंद्र हे काय मूर्ती भेट नाही ना नंदीसारखं नाही ना ते. नाही काय नाही वर्षिंग वाटलं तरी चालतील. अशा ठिकाणी ध्यानदार नका बसायचं. आता की नदी घेतो युनिव्हर्सिटी. या गुहेच्या बाहेर आलं ना इथं एक रस्ता दिसतोय आतमध्ये. हे बघा जसं आपल्या एखादा चोर दरवाजा असतोय तशा पद्धतीचा रस्ता आहे. एकदम छोटा आणि चिंचोळ आहे आतमध्ये. नक्की काय माहीत नाही बट मला तर असं पायऱ्या टाईप वगैरे चिंचोळ रस्ता दिसतोय. हे बघा त्याचं प्रवेशद्वार. तर दुसरा दरवाजा आहे. पहिला दरवाजा आपण खाली बघितला होता. त्याचा दुसरा दरवाजा इथे. किल्ल्याच्या वरती आला हे बांधव तलाव लागेल तुम्हाला. पूर्णपणे दगडामध्ये बांधलेला आहे. त्याच्या बाजूलाच कल्याण स्वामी महाराज यांची समाधी आहे. हा किल्ला सातारापासून 24 किलोमीटर अंतरावरती आहे. तसेच या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे. सातारा येथे एक ताम्रलेख सापडला आहे. त्याच्यानुसार हा किल्ला शिलाहार राजा दुसरा भोज याने 11व्या शतकामध्ये निर्माण केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1673 मध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला. पुढे पेशव्यांनी 1818 हा किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन केला. या किल्ल्यावरून अजिंक्यतारा, चंदनवदन किल्ले व जरंडेश्वरचा डोंगर पण दिसतो. किल्ल्यावरती असं जास्त स्पेसिफिक असं काय बघण्यासारखं नाही आहे. वरती गेलं की एक गोरक्षनाथ मंदिर आहे आणि इकडच्या पाठीमागे बघताय हे इथे एक मारुती मंदिर आहे आणि जे तुम्हाला गणेश द्वार ते दुसरे दोन दिसतात हे 2 द्वार आहेत. असं बाकी असं काही वेगळं नाही. मेन अट्रॅक्शन म्हणजे जी गुहा जी होती यांच्या आतमध्ये दत्त महाराजांचं मंदिर होतं ते त्याचं मेन अट्रॅक्शन आहे. आणि वरतीपर्यंत 10 मिनिटांमध्ये येऊ शकतं आणि बघण्यासाठी जास्त काय नसल्यामुळे हार्डली 30 मिनिटमध्ये पूर्ण जी काय थोडीफार तटबंदी आहे तिथं बंदी फिरून बघून येऊ शकता. असं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर या किल्ल्यावरील गुहेमध्ये गेला असाल तर तुमचा अनुभव पण नक्की शेअर करा. गड किल्ल्यांचे आणि ऐतिहासिक गोष्टींचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये सातारजवळील आणखीन एका किल्ल्यासोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्ही या किल्ल्यावरती आणि किल्ल्यामधील गुहेमध्ये येणार आहात. तोपर्यंत जय शिवराय मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.